काय सुनबाई ह्या जरा साडीला मी फॉल लावून आणतो बघ. चाललंय का आत्ताच? हा आता चालली जरा फॉल लावून आणते तो पत्र हे लुगडं लेवाट ना माय भले दबरच दबर. होय. हा बरं सासूबाई, हा अहो अख्ख्या गावातल्या लेकी आईकडे यायला लागल्यात ओटी भरायला. ताई कधी येणार आहेत? अगं तिच्या शेतातली कामं नाही होय चालू झालेली आता. पेरण्या वगैरे चालू झाली असतील येईन 1-2 दिवसामध्ये. 2 महिन्यात? 1-2 दिवसात येईन. शेतातली कामं बी चालू आहेत आणि ती म्हणत होती तिची नणंद पण आली धोंडे खायला. त्याच्यामुळे कामामध्ये काही वेळ भेटला नसेल तिला. येईन 1-2 दिवसात येईन. होय. बरं बरं येतील तेव्हा. राहू दे येईन तेव्हा ये. चल मी जाऊन येते. हा ठीक आहे ठीक आहे. सून म्हणते ते बी काय बरोबरच हो. हा म्हणजे बाई पिंकी काय फोन बिन लावणं गेली काय नाही गेली. सगळ्या बाईली केलं ओटी भरल्या ताईची. म्हणजे बाईचं काहीतरी अडचण असेल माय फोनच लावून बघते. बाईला फोनच लावून बघतो. हॅलो बाई पिंकी बरी आहे? हा बरी आहे बाई. पण माय ते 2 महिन्यामध्ये काही की आईची ओटी भरायची निघाले म्हणजे की ये नाही गेलीस माय. आई शेताचे काम लागले तर मी जातो म्हणते. सासूबाई म्हणाली काय काम आहे तुझं धोंडे खाऊन आलीस तर नाही. आणि सासू असं नाही होय. ये की माय मग 2 दिवस रसाळी खाऊन जाशील. पक्को करू म्हणजे सासू म्हणाली तर आता तू गेली कशाला जाते सातात तर मी तर लुगडं बिगडं घेऊन देणार आता तुझी मर्जी बघून दे. कसं करू आता? नाही तू एक काम कर माय उद्या ये तू. बरं बरं हा ये. ठीक आहे ठेव. हा बरं हा. आई आलीस होय? हा माझा केस बस. पाणी घे ना. हा घेते. आई बाबा कुठे गेले? बाहेर गेले. पाणी पी मी तुला चहा ठेवतो. हा? हा. ताई तर तुमची ओटी भरायला येणार होते ना? त्यांच्या तर हातात काहीच दिसत नाही. अगं हाय ग पिशवी हाय. मी आता खाली येताच की ना हातातली पिशवी काढून गेलो होतो त्याच्यामुळे तिच्या हातात दिसली नाही तुला. पिशवी आणली की भरून. कशी आणली? लेकराला आमरस पोळी जेवायला करून वाट लावून देतो. बरं सासूबाई, तुम्ही आणि तुमची लेक बसा, मी आलेच जाऊन शेजारी. बरं जाऊन ये. गेली आता हिनं सगळं सामान आणलेले माझ्या लेकराला सगळं ताटामध्ये मांडून देतो. हा हिने येण्याच्या आधी मांडून देतो म्हणताना तिलाही संशय येणार नाही की मी आणून दिले तिला सगळं. बस काय खाली बस. तुला सांगतो ना खाली बस. पिंकी हे बघ ही काही वटी भरायचं सामान होय म्हण. मला जेवढं कळलंय तेवढं आणला बघ मी. हा आणि हे बघ ही वटीला कुंकू हळद सुपारी काय तांदूळ बिंदूळ सगळं आणला बघ. फक्त फळ भेट नाही गेली माहिती बाजारात. जसं आहे तेवढं सवाशींचं जेवढं राहते की नाही तेवढं आणला माहिती तेवढं वटी भरतो बरं की. काय नाही सगळं तिच्या सासू मामी वटी भरतात आहे तुम्ही काय नाही माहिती तसं म्हण नको. तुझी भाऊजी तुझं ऐकली तर तिला तेवढंच पाहिजे. हा टोमणा मारायला तसं म्हण नको. हे तू आणलंय म्हणूनच समजून घे बरं की माय. हा आणि माझी वटी भर. तिच्या पुढं असं दाखवून देऊ नको की हे सगळं इथलच होय इथं देवला असं वाट नव्हती तिला. कोणाची भाऊजय झाली तरी की नाही तिला दिकावा असतो तिला. मग त्याच्यामुळे आपल्याला दिकावा करायला काय अडचण आहे. हा झाकूनच ठेवलेली बरं राहते माय. हा माय लेकीचं कधीही झालं आणि झाकून ठेवलेले झाकूनच राहते. उघडं केलं की लय उघडं होते. तू काय कर वटी भर म्हणजे. अरे बापरे, माय लेकींचा कार्यक्रम मी नसतानाच चाललाय होय. वहिनी तुम्ही बाहेर गेल्या होत्या आम्हाला बी जायचं आहे म्हणून म्हणलं आईची वटी भरून घ्या म्हणून. लयच भारी लुगडं आणल्या ताई. लुगड्या तर लय भारी आणल्या. किती हजारात आणल्या? काय ग सुन बाई किती हजाराचं आणलंय काय आणलंय तुला काय करायचं. म्हणजे लेक येण्याच्या मग 8 दिवस मागे लागलीस. आता येऊन लेक वटी भरले ना. हा किती हजाराचं आणलंय किती आणलंय ऊन नाही फुलाची पाकळी तिला जसं आणली तिला. तुला काय करायचं आहे का चौकशा करते नुसते. बाई आमच्या सासूबाईंना तर बोलण्यातच फायदा नाही. जाय दाव फिरून झाले ना तुझा आता. माझ्या लेकीचा संसार दुबळा आहे म्हणून माझी सून माझ्या लेकीला नुसत्या उचकवण्यात दाखवते. पण आईचं मन आईचं पोट लई मोठं राहते. गंगा सामावून जाते. लेकीचं किती काय असल्यानं सुनाला सांगण्यानं काय गोड वाटते. म्हणून लपून झाकून आणून लेकीला मी सगळं सजावार करून दिलं. लेकीचं मन समाधान मला हे वाटते माझं लेकरू आले म्हणून. त्या सुनेला काय सुनेला फक्त एवढंच पाहिजे. कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय उचकण्यास फक्त काढायचं असतात त्यांना.